रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। पारडी गावात दारू विक्री बंद करण्यासाठी महिलांनी दिले निवेदन। अवैध दारू विक्रेत्याच्या नावासह ठिकाणचीही दिली माहिती। वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारडी येथे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री होत आहे। ही दारू विक्री त्वरित बंद करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वसंतनगर पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराला दिनांक 18 जून रोजी निवेदन दिले। यात विशेष बाब म्हणजे निवेदनात दारू विक्रेत्याचे नाव व ठिकाण लिहून आहे। पारडी गावात अनेक ठिकाणी दारू विक्री सुरू असून यामुळे लहान मुलं व्यसनाधीन होऊन त्यांच्या आईवडिलांना त्रास देतात। त्यांच्या घरामध्ये वाद होतोय। गावातील अनेक लग्न झालेले युवक दारूच्या आहारी गेले असून त्या व्यसनामुळे पत्नी सोडून माहेरी गेल्यात। परिसरात 5 जण दारू विक्रीचा व्यवसाय करत असून त्यांना गावातील महिलांनी दारूबंदीसाठी वारंवार सूचना देऊन सुद्धा बंद केली नाही। याउलट दारू विक्रेत्याचे म्हणणे आहे की तुम्ही किंवा पोलीस ठाण्याचे पोलीस आमचे काहीही वाकडे करू शकत नाही। आम्ही पोलीस ठाण्याला हप्ते देतोय म्हणून दारू विक्रेते महिलांना शिवीगाळ करतात। त्यांना पोलिसांनी पकडून नेल्यावर त्यांची पत्नी आणि घरचे लोक दारू विक्री करतात। गावातील शेतात येण्या जाण्याच्या मार्गावरील कॅनलवरील पुलावर दारू पिणारे वाद करत आहे। इजा करणाऱ्या महिलांना शिवीगाळ करत आहे। दारुडे पुलावर नग्न अवस्थेत राहत आहे। यामुळे शेतात इजा करणाऱ्या महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। गावालगत शेतकऱ्यांच्या शेतातील स्प्रिंकलर पाईप, तोट्या व मोटार पंप चोरी झाल्याच्या घटना घडतात। भविष्यातही चोरी होण्याची खूप शक्यता आहे। त्या चोरीच्या प्रकरणाचा वाद विकोपाला जाऊ शकतोय। गावातील मार्गापासून ते कॅनलच्या मार्गावर वास्तव्य करणारे व दारू पिणारे फोनवर बोलत जाता येता घाण शिवीगाळ करतात। त्या घाण शिवा महिला किंवा लहान मुलीसुद्धा ऐकू किंवा त्यांना पाहू शकत नाही। त्यामुळे महिलांना शेतमजुरी करता येत नाही। महिलांना घराच्या बाहेर निघताना भीती वाटते। त्यामुळे गावातील प्रत्यक्ष पाहणी करून दारू विक्रेत्यांवर कारवाई करून ती तात्काळ दारू बंद करावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे। पुसद प्रतिनिधी कांबळे, राहणार पारडी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ। आमच्या गावामध्ये दारूबंदीसाठी आम्ही पोलीस स्टेशन वसंतनगरमध्ये इथे आलेले आहोत। सरांना आम्ही अर्ज दिलेला आहे। सरांनी आश्वासन दिलं की 100% आम्ही तुमची दारू बंद करू आणि सांगितलं की तुमच्या गावाकडे आम्ही येईल, एक बैठक घेईल, त्याच्यामध्ये सर्वांना सांगेल की दारूबंदी करा। याच्यासाठी आम्ही मोठी मीटिंग घेऊ असं आमच्या सरांनी आश्वासन दिलं आणि 100% सांगितलं की आम्ही दारू बंद करणार। सांगा कोणी काय काय सांगायचं।